स्टँड कॉलरचा टॉप, त्यावरती चंद्रकोर, नऊवारीचा साज आणि तोंडात पिन घेऊन तुम्ही म्हणाल आज हिचं काय चाललंय. तर काल माहिती अक्षरशः मेसेज बॉक्स फुल झाला होता की पोरींचं असं होतं की आम्ही ब्लाऊज आणि नऊवारीमध्ये कम्फर्टेबल नाही आहेत, तर आमच्यासाठी काही वेगळं असं काही दाखवता येईल तर दाखव. तर नाही, इथे आपल्याला साडी घ्यायची आहे. मी स्टँड कॉलरचा टॉप घालून घेतला आहे. तर बघू शकता, कुठल्याही साडी घेऊ शकता, पदर किंवा नॉर्मल साडी. तर अशा पद्धतीने 2 हात साडी एका साईडला सोडायची. उजव्या बाजूने जी नेस्ता बाजू आहे ना ती घ्यायची आहे. मध्यात आपल्या पोटावरती गाठ मारायची साडीची पॅक, आणि मागच्या साईडला ना मांडीतून साडी काढून अशा पद्धतीने घोळ करायचे आहेत, त्याचे निर्या करायच्या आहेत आणि त्या समोरच्या साईडने खोचायच्या आहेत. बघू शकता. तर इथे दुसऱ्या साईडने सुद्धा सेम प्रोसेस करायची आपल्याला. आणि त्यानंतर ना साडीच्या जसं आपण साडीचा पदर करतो त्या पद्धतीने आपल्याला हवा तसा पदर करून घ्यायचा आहे. पदर चांगला सेट करून घ्यायचा आहे आणि मग पिन करून घ्यायची पदराला. आणि पिन करताना ना खूप जास्त घोळ आपल्याला घट्ट करायचा नाहीये. जो काही पदर आहे ना तो अशा पद्धतीने सैल सोडायचा आहे. आणि सैल सोडल्यानंतर ना ती एक बाजू जी काही आपली आहे सैल असणार आहे, आणि आपला जो काही आतला टॉप आहे ना जो की आपण गाठ बांधली होती तो वरती काढून घ्यायचा आहे आणि छान पद्धतीने अलगद काढायचा आहे, जेणेकरून साडी निसटणार नाही. आणि अशा पद्धतीने ना अगदी ट्रेंडिंग अशी नऊवारी आपण आपल्या टॉपवरती नेसू शकतो. कम्फर्टेबलही आहे कॉलेजला जायला, किंवा तुम्ही शिवजयंतीसाठी तुम्हाला लेझिम वगैरे खेळायचं असेल, किंवा मग ढोल ताशाच्या वेळेस सुद्धा ही नऊवारी आपण नेसू शकतो. अशा पद्धतीची साडी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा.